जिल्हा परिषद तसेच मोहोळ पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या 2 निवडणुका आपण पाहिल्या. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार पंडितताई शिंदे आणि मोहोळ विधानसभेचे आमदार राजाभाऊ खरे यांना या तालुक्यातील जनतेनं या सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत केली, अहोरात्र कष्ट केलं, वर्षानुवर्ष या ठिकाणी विरोधात लढून आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून तो विरोध टिकून ठेवला आणि या 2 मोठ्या यशामध्ये त्याचं परिवर्तन झालं. आणि म्हणूनच आता ज्या कार्यकर्त्यांनी हा विजय प्राप्त करून दिला त्या कार्यकर्त्याची ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. आणि आता त्या कार्यकर्त्याच्या पदरामध्ये त्यांनी या 2 मोठ्या निवडणुकीमध्ये केलेल्या कामाचं श्रेय टाकण्यासाठी त्यांना पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये स्थान मिळवून दिलं पाहिजे या हेतूनं आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, आय काँग्रेस, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, जनहित शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील तालुक्यातील ग्रामीणचे काही पदाधिकारी अशा असंख्य कार्यकर्त्याच्या दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनुसार एक प्राथमिक स्वरूपाची बैठक कधी घ्यायची याबद्दलची एक चर्चा आम्ही या बैठकीत घडवून आणली. आणि उद्याच्याला अशा विविध पक्षाचे महत्त्वाचे मान्यवर आज येथे सहज अनावधानाने आम्ही अचानक बैठक घेतली. काही नेतेगण, मी आता जी विविध पक्षाची बैठक झाली त्यातले नेतेगण काय उपस्थित, म्हणजे त्यांच्याशी चर्चा झालेली ही यादी आहे, नेत्यांची नावं आहेत ती. म्हणजे आम्ही मनानं कुणाचं नाव यादीत घेतलेलं नाही. त्यांच्याशी ह्या आघाडीच्या प्रमुख मान्यवरांनी आम्ही संपर्क साधून ही यादी काढलेली आहे. तर एक मोहोळ तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि गेल्या कित्येक वर्षापासून जो या तालुक्यातल्या जनतेचा वनवाद चालू आहे त्याला वाचा फोडण्यासाठी मोहोळ तालुका बचाव विकास आघाडी, महाविकास आघाडी ची स्थापना आज इथं नागनाथाच्या साक्षीनं मोहोळमध्ये शहरामध्ये बैठक घेऊन केलेली आहे. आणि या संदर्भात भविष्यातली काय दिशा करायची, कशा पद्धतीने वाटचाल करायची आणि अजून कोणाचे काय विचार असतील ते पण आम्ही घेतोय. तर त्या पद्धतीनं सगळे म्हणजे अतिशय काम करणारे मोहोळ तालुका बचाव महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेले आहेत. यांच्या सगळ्यांची बैठक आपण रविवारी दिनांक 4 तारखेला धुलवड हॉटेल येथे दुपारी 1 वाजता, म्हणजे सगळ्याची सोय, घरची कामं उरकून सगळ्यांनी यावं अशा पद्धतीने 1 वाजता आपण बैठक आयोजित केलेली आहे. तमाम विविध पक्षाच्या नेत्यांना, मान्यवरांना मी विनंती करतो एक लहान भाऊ या नात्यानं की आपण सगळ्यांनी उपस्थित राहून एक हा जो विकासाचा राहिलेला बॅकलॉग आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि योग्य विकासाची दिशा घेण्यासाठी चांगल्या विचाराचे लोक तुम्ही सगळे उपस्थित राहावेत असं मी मोहोळ तालुका बचाव महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांच्या वतीने मी आज विनंती करतोय आपल्या सगळ्यांना.